नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वीतील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील घटक क्रमांक 3 किंवा तिसरा प्रकार भाग विक्री याला आपण सुरुवात करणार आहोत। आता भाग विक्री या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला भाग म्हणजे काय ही संकल्पना माहित असणं गरजेचे आहे। आपण दुसऱ्या प्रकरणात संस्थाचे वित्त उभारणीचे जे विविध मार्ग या घटकाचा अभ्यास केला होता किंवा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत याचा अभ्यास करत असताना त्यामध्ये आपण पहिला घटक मालकीच्या भांडवलामध्ये भाग ही संकल्पना अभ्यासली होती। तुम्ही त्याचा पुन्हा पाठीमागे जाऊन व्हिडिओ पाहू शकताय। भागाचा अर्थ, भागाची वैशिष्ट्ये, भागांचे प्रकार याची सविस्तर माहिती पुन्हा तुम्ही मागील व्हिडिओ जो आहे त्याचा संदर्भ किंवा त्याचा घटकाचा वापर करू शकता। तरी सुद्धा भाग म्हणजे काय किंवा भाग या शब्दाचा अर्थ बघत असताना भाग म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील लहानात लहान हिस्सा किंवा अंश याला भाग मानले जात असते। भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील लहानात लहान अंश किंवा लहानात लहान हिस्से आणि असे लहान लहान हिस्से करून कंपनी या भागांची अनेक व्यक्तींना विक्री करत असतात, अनेक लोकांना त्या भागाची विक्री करतात आणि कंपनी व्यवसायासाठी लागणारं भांडवल गोळा केलं जाते, भांडवलाची उभारणी केली जाते। आता भागांची विक्री किती करायची, भांडवल किती गोळा करायचे याबाबत कंपनी कायद्यात कोणताही स्पष्ट तरतूद नाहीये। मग आपण जर याच्यात बघितलं तर कंपनीचं जे घटनापत्रक आहे, घटनापत्रकात जे 6 कलम असतात, या 6 कलमामध्ये एक कलम असते कंपनीचं भांडवल कलम आणि या भांडवल कलमामध्ये जी रक्कम नोंदलेली आहे तेवढी रक्कम कंपनी कधीही भाग विक्रीच्याद्वारे गोळा करत असते किंवा भाग विक्रीद्वारे तेवढी रक्कम उभारण्यास कायद्याने परवानगी दिली असते। म्हणजेच कंपन्या भाग विक्रीतून किती भांडवल गोळा करू शकतात याची कमाल मर्यादा त्या कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमात नोंद असते आणि तेवढ्या कमाल मर्यादेपर्यंत कंपनी समाजात किंवा देशात काही वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आपल्या भागाची विक्री करून भांडवल उभारणी करत असते। म्हणजेच या ठिकाणी कंपनीच्या भांडवल उभारणीबाबत कुठलीही मर्यादा कायदा करू शकत नाही। ही मर्यादा किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कंपनी कायद्याने कंपनीला दिलेला आहे आणि त्याचा उल्लेख कंपनीच्या भांडवल कलमामध्ये घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये केला आहे। आपण त्याचा अभ्यास इयत्ता 11वीच्या कंपनी स्थापनेशी निगडीत दस्तऐवज यामध्ये घटनापत्रकामध्ये केले। आता त्या घटनापत्रकात जी नमूद केलेली रक्कम आहे ही रक्कम कंपनीच्या आयुष्यात जास्तीत जास्त तेवढी रक्कम गोळा करण्याची एक प्रकारे कायद्याने दिलेली परवानगी असते। आता या भागांची विक्री करत असताना पूर्वी भाग विक्रीवर शक्यतो आंतरराष्ट्रीय बाजारात भाग विक्रीवर आपल्या देशात काही मर्यादा होती, पण आपण 1991ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि या नवीन आर्थिक धोरणाचे जे काही अनेक परिणाम झाले त्यापैकी एक महत्त्वाचा परिणाम झाला म्हणजे आपल्या देशातील कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या भागांची विक्री करू शकतात आणि भांडवल गोळा करू शकतात आणि म्हणून या ठिकाणी कंपनीला भांडवल विक्रीवर किंवा भाग विक्रीवर कुठलीही प्रादेशिक मर्यादा दिसून येत नाहीये। आपण कंपनीची वैशिष्ट्य बघत असताना त्यामध्ये असंख्य भागधारक असं म्हणलं होतं, म्हणजे कंपनी असंख्य लोकांना आपल्या भागाची विक्री करत असते आणि या विक्रीतून कंपनीच्या व्यवसायासाठी लागणारं कायमस्वरूपी भांडवल गोळा करत असतात। आता भाग विक्रीद्वारे जे गोळा झालेलं भांडवल असतं या भांडवलालाच भाग भांडवल असं म्हणलं जात असतं आणि हे भाग भांडवल कंपनीच्या आयुष्यात कंपनीकडून कधीही परत केलं जात नाही, याला अपवाद आहे तो परतीच्या भाग। अन्यथा इतर भागांचा पैसे कंपनीकडनं कधीही कंपनी अस्तित्वात असेपर्यंत भागधारकाला परत केले जातात। म्हणजे भाग विक्रीतून जमा होणारं भांडवल हे कंपनीचं कायमस्वरूपी हयात वापरता येणारं बिनपरतीचं भांडवल आहे। या भांडवलासाठी कंपनीला कोणतीही मालमत्ता तारण द्यावी लागत नाही। हे भांडवल जोखमीचे किंवा जबाबदारीचे भांडवल असते आणि जोखमीचे किंवा जबाबदारीचे भांडवल असल्यामुळं
या भांडवलधारकाला किंवा हे भांडवल ज्या व्यक्ती पुरवतात त्यांना कंपनी कायद्यानं कंपनीच्या मालकाचा दर्जा मिळाला. आता आपण गेल्या वर्षी कंपनीचं सभासद होण्याचे मार्ग बघितले होते. त्या मार्गामध्ये एक मार्ग सांगितला होता, कंपनीचे भाग खरेदी करून कंपनीचा सभासद होता येतो. आता कंपनीचे भाग खरेदी करत असताना हे भाग ज्या वेळेला कंपनी भाग विक्री करते तेव्हा थेट कंपनीकडनं खरेदी केले जाऊ शकतात किंवा त्या ठिकाणी भाग बाजारामध्ये जाऊन ज्या भागधारक कंपनीने भाग विकलेले आहेत अशा विकलेल्या जुन्या भागधारकांकडून आपल्याला भागांची खरेदी करता येते. आता या ठिकाणी आपण बघत असताना प्रामुख्यानं संस्थात्मक घटकाच्या दृष्टीनं भाग विक्रीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण भाग विक्री हा घटक जो अभ्यासणार आहोत तो कंपनीच्या दृष्टीने भाग विक्री अभ्यासणार आहोत. आपण कंपनीचे सचिव होणार आहोत, आपण कंपनीच्या व्यवस्थापनातला घटक आहोत आणि कंपनीला लागणारे भांडवल उभारण्यासाठी कंपनीच्या भाग विक्री या संकल्पनेचा आपण सविस्तर अभ्यास करतो. त्या अनुषंगाने आपण दुसऱ्या घटकामध्ये भांडवल उभारणीच्या स्त्रोतमध्ये भाग या संकल्पनेचा अर्थ अभ्यास होता. भागाचा अर्थ, भागाची वैशिष्ट्ये, भागाचे प्रकार याचा अभ्यास केला होता. आता हे जे भाग आहेत या भागाची कंपनी प्रत्यक्ष विक्री कशा पद्धतीने करते किंवा भाग विक्रीच्या अनुषंगाने आपण काय संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी करू. आता त्या संकल्पनांचा अभ्यास करत असताना या संकल्पना वेगवेगळ्या जरी असल्या तर या सगळ्या शेवटी एकत्रित भाग विक्रीच्या अनुषंगाने उपयुक्त असणार आहेत आणि त्याच्यामुळे याच्यातल्या संकल्पना जरी भिन्न भिन्न असल्या तर त्या सर्व संकल्पना ह्या एका विशिष्ट घटकाशी निगडीत भाग विक्रीच्या अनुषंगाने. आता भाग विक्री करणं म्हणजे काय? भाग विक्री म्हणजे भाग हा एक कंपनीनं भांडवल उभारण्यासाठी निर्माण केलेली प्रतिभूती. हा एक दस्तऐवज आहे. हा कंपनीच्या भांडवलातील हिस्सा असतोय, अंश असतोय आणि याची विक्री करत असते. आणि म्हणून भाग विक्रीचा अर्थ सांगत असताना ते साध्या सोप्या शब्दात सांगितलं जातंय. भाग विक्री करणं म्हणजे कंपनीला भांडवल उभारण्यासाठी कंपनीच्या भाग भांडवलाचा हिस्सा, भाग भांडवलाचा अंश समाजाला विक्रीस उपलब्ध करून देणं, गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देणं यालाच भाग विक्री असं म्हणतात. म्हणजे कंपनी आपल्या भांडवलाचे लहान हिस्से करत असते. आता हे लहान हिस्सा किंवा हा अंश किती असू शकतोय? आपण जर आपल्या देशातील हिस्सा बघितला, आपल्या देशातील ज्या अनेक नोंदलेल्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या भागांचं जर मूल्य बघितलं, किंमत बघितलं तर साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपये. अपवादात्मक परिस्थितीत काही कंपन्यांच्या भागांची किंमत, दर्शनी किंमत ही 100 रुपये आहे. अगदी त्यासुद्धा मोजक्या कंपन्या. नंतर आपल्या देशातील व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या भाग भांडवलाचं जे भागाच्या किमती आहेत या भागाच्या किमती ह्या साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपये किमतीपर्यंत आहेत आणि एवढ्या अल्प दराच्या भागाची विक्री करून कंपनी कोट्यावधी रुपये भांडवल रूपाने गोळा करते. आता ही भागांची विक्री करत असताना ही भाग विक्री कशा पद्धतीने केली जाते किंवा भाग विक्रीच्या अनुषंगाने आपण काही संकल्पनांचा अभ्यास करणार. आता या भाग विक्रीचा अभ्यास करत असताना या ठिकाणी पहिला घटक लिहिला जातोय तो म्हणजे प्राथमिक भाग विक्री किंवा याला सार्वजनिक भाग विक्री असं म्हणतात. आता कंपनी भाग विक्री करत असताना साधारणतः 2 प्रकार सांगितले जातात. एक कंपनी खाजगी पद्धतीने भागाची विक्री करू शकते आणि दुसरी सार्वजनिक पद्धतीने सुद्धा भागाची विक्री करू शकते. आता खाजगी पद्धतीने भाग विक्री करणं म्हणजे काय? तर या ठिकाणी कंपनीचे जे प्रवर्तक असतात, कंपनी स्थापनेचे जे पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती असतात, कंपनीच्या घटनापत्रावर सहाय्य करणारे ज्या व्यक्ती असतात, जे सभासद असतात, असे सभासद, कंपनीचे प्रवर्तक मंडळ, कंपनीचं संचालक मंडळ, कंपनीचे कर्मचारी किंवा कंपनीशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमार्फत ज्यावेळेला भागाची विक्री केली जाते त्यावेळेला खाजगीरित्या भाग विक्री असं म्हणलं जातं. आता खाजगीरित्या भाग विक्री ही प्रामुख्याने खाजगी कंपन्यांमध्ये केली जाते. आपण ज्या सार्वजनिक कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर सार्वजनिक कंपनीमध्ये शक्यतो भाग विक्रीसाठी सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धतीचा वापर करतो. आता सार्वजनिक भाग विक्री करणं म्हणजे काय? आपण सार्वजनिक भाग विक्री किंवा भाग विक्री याचा अभ्यास करत असताना कंपनी लागणारा भांडवल उभा करण्यासाठी भागांची विक्री करते
आता भागांची विक्री करत असताना ही भाग विक्री कशा पद्धतीने केली जाते किंवा भाग विक्रीच्या ज्या विविध पद्धती आहेत या घटकाचा अभ्यास करायचा। आता भाग विक्रीच्या पद्धती बघत असताना त्यात पहिलं सांगितलं जाते की सार्वजनिक भाग विक्री। आपण सार्वजनिक खाजगी भाग विक्री बघितली, शक्यतो खाजगी कंपन्या या खाजगी पद्धतीने विकतात, पण कंपनी संघटन प्रकार दृष्टीने बघितलं तर मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे सार्वजनिकरित्या भाग विक्री। आता सार्वजनिकरित्या भाग विक्री करत असताना यामध्ये सुद्धा दोन प्रकार दिसून येतात। म्हणजे जेव्हा कंपनी सार्वजनिकरित्या भागाची विक्री करत असते तेव्हा सार्वजनिकरित्या भाग विक्री करत असताना कंपनीची नोंदणी दाखला झाल्यानंतर, कंपनीला नोंदणी मिळाल्यानंतर भांडवल उभारणीच्या कालावधीत कंपनी सुरुवातीला जे भाग विक्री करते त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हणतात। आता प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय, तर कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर कंपनी व्यवसाय प्रारंभ करण्यापूर्वी किंवा कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यापूर्वी किमान भाग भांडवल गोळा करावं लागत असतं। आणि मग हे किमान भाग भांडवल करण्यासाठी कंपनी पहिल्यांदा जे भाग विक्री करत असते याला प्राथमिक भाग विक्री किंवा प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री असंही म्हटलं जातं। यालाच इंटर पब्लिक ऑफर किंवा IPO या नावाने सुद्धा ओळखलं जातं। इंटर पब्लिक ऑफर म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर कंपनी भाग विक्री करत असताना कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर, सार्वजनिक कंपनीचे तुम्ही जर मागील वर्षी कंपनी स्थापनेचे टप्पे बघितले असतील तर त्याच्यात पहिली नोंदणी अवस्था असते, नोंदणी दाखला मिळाल्यानंतर भांडवल उभारणी अवस्था असते आणि या भांडवल उभारणी अवस्थेमध्ये नोंदणी दाखला मिळाल्यानंतर कंपनी पहिल्यांदा सार्वजनिक जनतेला जो भाग विक्री करत असते त्याला प्राथमिक भाग विक्री किंवा इंटर पब्लिक ऑफर असं म्हटलं जातं। म्हणजे नोंदणी दाखला मिळाल्यानंतर पण व्यवसाय प्रारंभ दाखला मिळण्यापूर्वी कंपनी सार्वजनिक जनतेला भाग विक्रीबाबत जे आवाहन करते आणि या आवाहनाद्वारे कंपनी जे भांडवल गोळा करत असते, कंपनीला जे भांडवल उभारलं जात असतं त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हटलं जात असतं। आता प्राथमिक भाग विक्रीनंतर कंपनी व्यवसाय चालू करते आणि व्यवसाय चालू केल्यानंतर कंपनीच्या व्यवसायामध्ये भविष्य काळात किंवा कंपनी स्थापन झाल्यानंतर व्यवसाय करत असते आणि कंपनीचं विस्तारीकरण करायचं असेल, कंपनीचं विस्तार करायचा असेल, कंपनीला नवीन व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करायचं असेल, कंपनीच्या व्यवसायात वाढ करायची असेल, कंपनीला एखादा नवीन व्यवसाय मिळवायचा असेल, म्हणजे कोणत्याही काळात ज्या वेळेला कंपनीला भांडवलाची गरज लागते त्या वेळेला सुद्धा कंपनी सार्वजनिकच्या भाग विक्री करत असते। पण ही जी भाग विक्री आहे त्याला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असते। नंतरची सार्वजनिक भाग विक्री असते म्हणजे कंपनी भाग विक्री करत असताना सार्वजनिकरित्या भाग विक्री करत असते। ही प्रामुख्याने दोन प्रकारची दिसून येते, एक प्राथमिक भाग विक्री इंटर पब्लिक ऑफर आणि याला म्हटलं जातं फर्दर पब्लिक ऑफर। दोन्हीमध्ये कंपनी स्वतःचे भाग थेट गुंतवणूकदारांना विकत असते। या ठिकाणी भाग विक्री करणारा घटक ही कंपनी असते तर भाग खरेदी करणारा घटक हा गुंतवणूकदार असतो। आता या ठिकाणी आपण जर बघितलं मग प्राथमिक भाग विक्री असेल किंवा नंतरची भाग विक्री असेल, या भाग विक्रीच्या अनुषंगाने जर आपण बघायला चालू केलं तर भागाची विक्री करत असताना या भाग विक्रीच्या अनुषंगाने भागाच्या किमतीबाबत आपल्याला काही भाग माहिती असतं। म्हणजे जेव्हा कंपनी भाग विक्री करत असते त्यावेळेला भाग विक्रीच्या अनुषंगाने काही किमतीचा अभ्यास किंवा मूल्याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं असतं। म्हणजे कंपनीची भाग विक्री कशा पद्धतीने केली जात असते किंवा कंपनीची भाग विक्री करत असताना ही भाग विक्री प्रामुख्याने भाग विक्रीच्या अनुषंगाने किमती सांगत असताना या ठिकाणी
साधारणतः 3 पद्धतीने भाग विक्री केली जाते. एक पहिली किंमत असते ते दर्शनी किमतीला भाग विक्री. किंवा त्याला छापील किमतीला भाग विक्री म्हणलं जात असतं. नंबर 2 वाढाव मूल्याने भाग विक्री. आणि नंबर 3 कसा मूल्याने भाग विक्री. भाग विक्रीच्या अनुषंगाने या किमती थोड्याशा काळजीपूर्वक दर्शनी किमतीच टाकायचं किंवा याला छापील किमतीने भाग विक्री असं म्हणतात. आता दर्शनी किमतीच भाग विक्री म्हणजे काय तर कंपनीच्या भागावरचं कंपनीच्या भांडवल कलमात भागाची जी किंमत लिहिलेली असते किंवा कंपनीच्या भाग दाखल्यावर जी किंमत छापलेली असते त्या छापील किमतीला ज्यावेळेला भाग विक्री केली जाते त्यावेळेस दर्शनी किमतीत भाग विक्री असं म्हणलं जात असतं. उदाहरण दाखल सांगायचं झालं समजा दर्शनी किमतीच्या भाग विक्रीच्या अनुषंगाने उदाहरण सांगत असताना समजा भागाची छापील किंमत एक मिनिट तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं लक्षात घ्या. भाग विक्रीच्या अनुषंगाने भाग विक्रीच्या किमतीच्या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. थोडंसं समजून घ्या. भाग विक्री बाबतच्या किमती थोडीशी संकल्पना. आता भाग विक्री बाबतच्या किमतीच्या अनुषंगाने आपण बघत असताना या ठिकाणी पहिलं सांगितलं जातंय दर्शनी किंवा छापील किमतीला भाग विक्री. दर्शनी दर्शनी किंवा छापील किमतीला भाग. आता दर्शनी किंवा छापील किमतीला भाग विक्री म्हणजे काय तर समजा भागाची दर्शनी किंमत ₹10. विक्री किंमत 10. छापील किमतीला भागाची विक्री म्हणजे काय छापील किंवा दर्शनी किंमत ₹10 आणि हा ₹10चा भाग आम्ही ₹10लाच विकला. छापील किंवा दर्शनी किमतीला भाग विक्री होतो. समजा छापील किंमत ₹1 आहे विक्री ₹1नेच केली छापील किमतीला भाग म्हणजे या ठिकाणी छापील किंमत किंवा दर्शनी किंमत म्हणजे भाग दाखल्यावर जी किंमत छापलेली असते जी लिहिलेली असते त्याच किमतीला जर आम्ही कंपनीने भाग विकला तर त्याला छापील किमतीने भाग विक्री असं म्हणलं जातं किंवा दर्शनी किमतीने भाग विक्री असं म्हणलं जातं. भाग विक्री बाबत ही किंमत संकल्पना लक्षात ठेवा. दुसरी संकल्पना जी सांगितली जाते बघा दुसरी संकल्पना सांगत असताना नंबर 2 वाढाव मूल्याने
भाग विक्री. आता वाढाव मूल्याने भाग विक्री म्हणजे काय? समजा भागाची दर्शनी किंमत 10 रुपये आणि हा 10 रुपये छापील किंमत असणारा भाग 10 रुपयापेक्षा जादा किमतीला, 10 रुपयापेक्षा जादा किमतीला, ही जादा किंमत कितीही असेल, 10 रुपयाचा भाग 11 असेल, 15 असेल, 200 असेल किंवा 1000 रुपये असेल किंवा 10 रुपये 1 पैसा सुद्धा. बघा, वाढाव मूल्याने भाग विक्री म्हणजे काय? तर भागाची दर्शनी किंमत 10 रुपये, हा 10 रुपयाचा भाग आम्ही कितीला विकायला लागलोय? 10 रुपयापेक्षा जादा किंमत. किती असेल 10 रुपयापेक्षा जादा? इथं 10 रुपये 1 पैसे, छापलेल्या किमतीपेक्षा 1 पैसा जादा घेतलेला आहे, तर स्वतःला वाढाव मूल्य. किंवा 10 रुपयाचा भाग 1000 रुपयाला विका, 11 रुपयाला विका, 15 रुपयाला विका किंवा आणि काय XYZ. छापील किमतीपेक्षा जेव्हा तुम्ही जास्त किमतीने विकताय तेव्हा त्याला वाढाव मूल्याने भाग विक्री म्हटलं जात असते. आता ही वाढाव मूल्याची भाग विक्रीची रक्कम असते, ही कशासाठी वापरायची? याला वाढाव मूल्य असं म्हटलं जात असतं. आणि हे जे वाढाव आहे याचा वापर विशिष्ट कारणासाठी केला जावा याबाबत कायद्यात उल्लेख केला, कायद्यात तरतुदी केल्या. प्रामुख्याने ही रक्कम वाढाव रक्कम मिळाली असते ती बोनस शेअर्स वाटपासाठी वापरू शकताय, कंपनी स्थापनेचा खर्च कमी करण्यासाठी वापरू शकताय, किंवा भाग विक्रीसाठी जर तुम्ही काही दलाली दिली असेल, ज्याला ब्रोकरेज म्हटलं जात असते, त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकताय. पण वाढाव किमतीला भाग विक्री केली जाते. आता भाग विक्रीच्या अनुषंगाने तिसरी संकल्पना सांगितली जाते, ती म्हणजे कसार मूल्याने भाग विक्री. आता या ठिकाणी कसार मूल्य शक्यतो हा शब्द व्यवहारात आपण जास्त वापरत नाही. आपण याला व्यवहारात वापरला जाणारा प्रतिशत सांगितलं तो डिस्काउंट किंवा त्याला सूट म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळेला बघा आता बाजारात सेल चालू असतो, 40% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, 30% डिस्काउंट. डिस्काउंटला मराठी शब्द कसर किंवा सूट असं म्हणतात. आणि या पद्धतीने सुद्धा भाग विक्री करता येते, फक्त ही भाग विक्री एका अपवादात्मक परिस्थितीत केली जाते. आता कसर मूल्याने म्हणजे काय? समजा भागाची छापील किंमत 10 रुपये आणि हा 10 रुपये छापील किंमत असणारा भाग 10 रुपयापेक्षा कमी किमतीला, 10 रुपयापेक्षा कमी किमतीला. आता ही कमी किंमत किती असू शकेल? 9 रुपये 99 पैसे असेल, 9 रुपये असेल, 8 रुपये असेल, काहीही असेल. आता याच्यात किती कसर द्यायची, कोणत्या परिस्थितीत द्यायचं याची स्पष्ट कायद्यात तरतूद आहे. त्याच्यापेक्षा जास्त कसर मूल्याने भागाची विक्री करता येत नाहीये. म्हणजे भागावर किंमत किती डिस्काउंट द्यायचा यामध्ये कायद्यात उल्लेख केलेला आहे, त्याच्यापेक्षा कमी जास्त डिस्काउंट देता येईल. फक्त इथं आपण लक्षात एवढंच ठेवायचं की 10 रुपयाचा भाग छापील किंमत 10 रुपये आहे आणि हा 10 रुपयाचा भाग 10 रुपयापेक्षा कमी पैसे आहे. 9 रुपये 99 पैसे म्हणजे 1 पैशाचा फरक आहे, पण ते कमी आहे कसर मूल्य. किंवा 10 रुपयाचा भाग 9 रुपयाला विकणं कसर मूल्याने विकणं. आता ही कसर मूल्य किती द्यायचं याबाबत कायद्यात आहे. आणि हे फक्त अपवादात्मक परिस्थितीतच भागाची विक्री केली जाते. म्हणजे भाग विक्रीच्या अनुषंगाने आपण 3 प्रकार बघितले. एक, छापील मूल्याला किंवा दर्शनी किमतीला, छापलेल्या किमतीला भाग विकणं, 10 रुपयाचा भाग 10 रुपयाला विकणं, 5 रुपयाचा भाग 5 रुपयाला विकणं, छापील मूल्याने भाग विक्री म्हटलं जातं. वाढाव मूल्याने भाग विक्री म्हणजे छापलेल्या किमतीपेक्षा जादा किमतीला विकणं, 10 रुपयाचा भाग 10 रुपयापेक्षा जादा किमतीला विकणं, त्याला वाढाव मूल्याने म्हटलं जातं. तर कसर मूल्याने म्हणजे 10 रुपयाचा भाग छापील किमतीपेक्षा कमी किमतीला भाग विक्री करणं, याला कसर मूल्याने भाग विक्री म्हटलं जात असते. आता या ज्या भाग विक्रीच्या पद्धती आहेत, किमती आहेत, या प्रामुख्याने कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्या अनुषंगाने. आता
कंपनी आणि गुंतवणूकदाराच्या अनुषंगाने असताना भाग विक्रीच्या अनुषंगाने आपल्याला आणखी एक किंमत माहित असावी, ज्याला बाजार किंमत म्हणतात. भाग विक्रीच्या अनुषंगाने बाजार मूल्य किंवा बाजार किंमत असं म्हटलं जातं. आता हे बाजार मूल्य किंवा बाजार किंमत हे सातत्याने बदलत असते. बाजार मूल्य म्हणजे काय, तर बाजार मूल्याचा अर्थ सांगत असताना कंपनीनं विकलेल्या भागांची भाग बाजारात ज्या दराने खरेदी विक्री होते त्याला बाजार मूल्य असं म्हटलं जातं. म्हणजे हे भाग कंपनीनं पूर्वी विकलेले आहेत, ज्यांनी भाग खरेदी केलेले आहे, जे भागधारक आहेत, हे भागधारक आपले भाग दुसऱ्याला ज्या दराने विकतात किंवा दुसऱ्याकडनं ज्या दराने विकत घेतात त्याला भागाचं बाजार मूल्य किंवा बाजार किंमत असे म्हटले जात असते. भागाचं बाजार मूल्य हे सातत्यानं बदलत असतं. यामध्ये सातत्यानं चढ उतार होत असतात. अगदी साध्या सोप्या भाषेत आपण लक्षात एवढंच ठेवायचं, भाग बाजारात रोजच्या दैनंदिन व्यवहारात भागांच्या ज्या किमती असतात त्याला बाजार मूल्य किंवा बाजार किंमत म्हटलं जात असतं. ही किंमत भागाच्या मागणी पुरवठ्याच्या समतोलातून म्हणजे गुंतवणूकदार विकणारा आणि गुंतवणूकदार घेणारा यांच्या समन्वयातून ह्या किमती निश्चित. आणि म्हणून या ठिकाणी भाग विक्रीच्या अनुषंगाने सांगितलं जात आहे ते म्हणजे एक भाग विक्रीचा अंश. आता दुसरी एक पद्धत या ठिकाणी सांगितली जाते ते म्हणजे भाग विक्रीच्या अनुषंगाने लक्षात घेण्याची किंमत म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. आता बुक बिल्डिंग पद्धत म्हणजे काय बघा, भाग विक्रीच्या अनुषंगाने जातात ते म्हणजे किंवा याला साधा सोपा शब्द पर्याय म्हणून लिलाव पद्धत. आता भागाची लिलाव पद्धतीने विक्री केली जाते किंवा बुक बिल्डिंग म्हणजे काय सांगतो, ज्यावेळेला कंपनी आपले भाग विकायला काढते आणि विकायला काढत असताना कंपनी आपल्या भागाचे दर निश्चित करते की आमचा हा भाग किमान आणि कमाल किती किमतीला विकायचा. म्हणजे भाग विक्री करत असताना भाग लिलावाच्या अनुषंगाने लिलाव पद्धतीने किंवा याला बोली पद्धतीने सुद्धा भाग विक्री यासाठी काही ठिकाणी शब्द वापरलेला आहे. म्हणजेच कंपनी भाग विक्री करत असताना त्या भाग विक्रीचा एक पट्टा निश्चित करत असते, किमान आणि कमाल. समजा उदाहरण दाखल 10 रुपयाचा भाग कंपनीने ठरवलं की किमान 525 आणि कमाल 600 रुपये विकायचं. म्हणजे ही कंपनीने केलेली कमाल आणि किमान मर्यादा असते. आता गुंतवणूकदार जो आहे किंवा जी व्यक्ती भाग खरेदी करणार आहे ती काय करत असते, त्याला स्वातंत्र्य असते भाग किती किमतीला मागायचा. तो कोणत्याही किमतीला भाग मागू शकतो. आता कोणत्याही किमतीला मागत असताना कंपनीने जी किमान किंमत सांगितली असते त्याच्यापेक्षा कमी किमतीला जर भाग मागणी केली तर कंपनी भाग द्यायचं नाकारू शकते. कारण का शेवटी भाग किती किमतीला विकायचा याचा अधिकार कंपनीचा असतोय. आणि मग अशा परिस्थितीत या अनुषंगाने सांगत असताना भाग विक्रीच्या अनुषंगाने सांगत असताना कमाल आणि किमान किमतीपेक्षा जर कमी किमतीला भागाची मागणी केली असेल तर कंपनी भाग नाकारू शकते. आता कमाल किंमत सांगत असताना ही कमाल किंमत कंपनीने काही सांगितलं असेल, समजा त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष जास्त किंमत आली एखाद्याला मागली तर कंपनी शेवटी कंपनी आपला फायदा बघत असते. आपला फायदा बघत असताना कंपनी कमाल किमतीपेक्षा जादा रकमेला सुद्धा भाग विकू शकत असते. त्याबाबत गुंतवणूकदार कंपनीवर काही करू शकत नाही, कारण का त्या मागण्याचा अधिकार शेवटी गुंतवणूकदाराचा. आणि म्हणून या ठिकाणी बुक बिल्डिंग किंमत किंवा बुक बिल्डिंग पद्धती म्हणत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक विशिष्ट पट्टा निश्चित केला असतो. त्यामध्ये किमान किंमत किती असावी ज्याला इंग्रजीत लोअर प्राइस म्हटलं जात असतं आणि कमाल किंमत सांगत असताना कॅप प्राइस म्हटलं जात असतं. कमाल मूल्य असते त्याच्या दरम्यान त्या ठिकाणी भागधारक मागत असतात. प्रत्यक्ष ज्या किमतीला भागाची विक्री केली जाते त्याला कट ऑफ प्राइस असं म्हटलं जात असतं. म्हणजे ती प्रत्यक्ष विक्री किंमत असते. ही किंमत जो कंपनीचा बोलीपट्टा असतो या किंवा कमाल आणि किमान किमतीच्या दरम्यान गुंतवणूकदारांची मागणीनुसार ही किंमत निश्चित होत असते.
आणि त्या किमतीला भागाची विक्री केली जाते. आता या भाग विक्रीच्या किमतीच्या अनुषंगाने आपण बघितल्यानंतर या ठिकाणी मग ती प्राथमिक भाग विक्री असेल किंवा नंतरची भाग विक्री असेल. आपण मगाशी भाग विक्रीच्या अनुषंगाने दोन किमती बघितल्या. एक प्राथमिक भाग विक्री म्हणजे कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर पहिल्यांदा जी भाग विक्री केली जाते त्याला प्राथमिक भाग विक्री म्हटलं जात असतं, इंटेंट पब्लिक ऑफर म्हटलं जातं, IPO म्हटलं जात असतं. उदाहरण दाखल आता आपण बघायचं झालं, यावर्षी केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असणारी LICची भाग विक्री खुली होणार आहे. आता ही भाग विक्री किती असेल, पहिल्यांदाच विकणार आहे आणि त्यामुळे ती जी पहिली भाग विक्री आहे त्याला प्राथमिक भाग विक्री असे म्हटलं जातं, इंटेल पब्लिक ऑफर म्हणलं जातं. आणि पुन्हा कंपनीच्या आयुष्यात पुन्हा ज्या वेळेला कंपनीला गरज लागते त्यावेळेला कंपनी नंतर सार्वजनिक भाग विक्री करत असते. आता कंपनी नंतर सार्वजनिक भाग विक्री करत असताना पुन्हा त्याच्यात दोन प्रकार दिसतात, हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भाग म्हणजे कंपनीच्या जुन्या भागधारकांना कंपनीने काही भाग देऊन केलेले असतात, जुन्या भागधारकांच्यासाठी काही भाग राखून ठेवले असतात, त्याला हक्क भाग म्हटलं जात असतं. आणि जेव्हा कंपनी नफ्याची पुनर्गुंतवणूक करत असते किंवा संचित नफ्याचं भांडवलीकरण करत असते त्यावेळेला कंपनीचे भाग वाटप करते, त्याला बोनस भाग म्हटले जात असतात. म्हणजे कंपनीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर बघितलं तर हक्क भाग आणि बोनस भाग हे नंतरचे भाग विक्रीचा प्रकार आहे. हक्क भाग म्हणजे कंपनी जेव्हा नवीन भाग विकायला करत असते त्यावेळेला कंपनीच्या जुन्या भागधारकांच्यासाठी काही भाग राखून ठेवले जातात आणि ते भाग प्राधान्याने जुन्या भागधारकांना देऊ केले जातात, त्याला हक्क भाग असं म्हटलं जात असते. इंग्रजी त्याला शब्द राईट इश्यू असा आहे. तर कंपनी संचित नफ्याचं जेव्हा भांडवलीकरण करत असते किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असते तेव्हा कंपनी जे भाग देते त्याला बोनस भाग असं म्हटलं जात असतं. हक्क भाग बोनस भागाबाबत कंपनी कायद्यात विविध तरतुदी केल्या आहेत. या तरतुदीच्या अधीन राहून कंपनी हक्क भागाची किंवा बोनस भागाची विक्री करत असते. आपण कंपनीच्या भाग विक्रीच्या अनुषंगाने फक्त एक संकल्पना बघितली, कंपनीची सार्वजनिक भाग विक्री पद्धत. सार्वजनिक भाग विक्री पद्धतीमध्ये आपण भागांच्या किमतीच्या अनुषंगाने दर्शनी किंमत, भाडं किंमत, कसर किंमत, बाजार किंमत याचा अभ्यास केला. त्यानंतर आम्ही प्राथमिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री या घटकाचा अभ्यास केला. आणि यामध्ये आपण पुन्हा एक छोटीशी संकल्पना हक्क भाग आणि बोनस भाग या घटकांचा अभ्यास या ठिकाणी